हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग? शाळेच्या आठवणी थोड्याशा ताज्या करूयात? त्यासाठी चला मग ही रेसिपी बघूयात. रेसिपी एकदम सोपी आहे, पण आठवण नक्की येणारच शाळेची. तर त्यासाठी इथे मी शाळेबाहेर मिळणाऱ्या ज्या काही आपले क्रिस्पी समोसे मिळायचे 1 रुपयामध्ये ते बनवणार आहोत. चला मग रेसिपी बघूयात. इथे मी 1 कप एवढा रवा घेतलाय, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर 2 पळ्या एवढं कडकडीत गरम असं तेल मोहन म्हणून घातलेलं आहे. तर हे सगळं काही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, जिथे आपण आरी वर्क शिकतो, त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी पाव कप एवढं जे गुणगुणं पाणी, म्हणजेच की खूप जास्त गरम किंवा खूप जास्त कडक पाणी नाही करायचं आहे, तर आपल्याला बोट बुडवता येईल किंवा आपण पिऊ शकतो इतपत गरम पाणी आपण इथे घालायचं आहे. तर हे पाणी घालताना एकदम हळूहळू घाला, कारण एकदम जर घातलं तर तुमचा जो काही रवा आहे तो पातळ होईल यासाठी. तर आता एकदम सैलसर आपण थोडंसं मळून घेणार आहे, कारण हा रवा आहे तर तो नक्कीच पाणी शोषतो त्यासाठी. तर आता हे तुम्ही बघू शकता की थोडंसं सैलसर मी इथे मळलेलं आहे. तर आता हे आपण ज्या वेळेस बनवायला घेऊ त्यावेळेस हे एकदम रेडी असेल. तर त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला त्याला रेस्टला ठेवायचं आहे. ज्यावेळेस पीठ मळून होतं त्यावेळेस 10 ते 15 मिनिटांसाठी, आणि झालं जमलंच तर अर्ध्या तासासाठी तुम्ही इथे रेस्टला ठेवा. तर इथे रेस्ट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की पिठाला घट्टपणा आलेला आहे. तर हा घट्टपणाच आपल्याला पाहिजे आहे. जर त्यापेक्षाही तुमचं सैलसर झालेलं असेल तर तुम्ही इथे 1 ते 1.5 चमचा एवढा मैदा यूज करू शकता. दुसरं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर यूज करू नका, कारण त्यामुळे जे काही आपले समोसे आहेत ते क्रिस्पी न बनता वातड बनतील यासाठी. तर आता इथे पोळपाटावरती आपण थोडासा मैदा चिडकवून घेणार आहोत आणि त्यानंतर जसं आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर, जसं शंकरपाळ्या लाटतो त्यापेक्षा थोडंसं पातळ एवढं आपण लाटून घेणार आहोत. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड असं लाटायचं नाही आहे, कारण आपले जे काही समोसे आहेत ते फुगले पाहिजे यासाठी, क्रिस्पी झाले पाहिजे यासाठी. तर मग फूडीज, तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटते तर ते कमेंट करायला विसरू नका. आपले जे काही फॉलोअर्स आहेत किंवा जे काही आपले इंस्टाग्राम फॉलोअर्स, फेसबुक फॉलोअर्स किंवा आपले यूट्यूब जे काही आहे सबस्क्रायबर्स आहेत, तर ते आपले व्हिडिओ जे आहेत ते फक्त बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. तर असं करू नका. तुमचं सबस्क्राईब केल्याने आम्हाला एक जोश वाढतो, तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर आता ह्याचे आपल्याला लाटून घेतल्यानंतर आपल्याला याच्या स्ट्रिप्स पाडून घ्यायच्यात. खूप जास्त जाड नाही, 1.5 ते 2 इंच या मापानुसार करून घ्या. मोजण्याची गरज नाही आहे, एक अंदाजे घेऊ शकता. तर इथे आपण सगळ्या काही स्ट्रिप बाजूला काढून घेणार आहे. त्याच्या कडा एकदम व्यवस्थित कट करून घ्यायच्या, जेणेकरून की आपला जो काही शेप आहे तो एकदम ॲक्युरेट यावा ट्रायंगलमध्ये, त्यासाठी. तर आता हे व्यवस्थित आपण याला शेप देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण तोपर्यंत साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेल गरम करताना खूप फास्ट गॅसवरती करू नका, मीडियम फ्लेमवरती ठेवा. आणि ज्यावेळेस आपण हे तळायला घेतो तर त्यावेळेस आपल्याला हे बारीक गॅसवरती तळायचं आहे, जेणेकरून की हे क्रिस्पी होतील यासाठी. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशा साईजमध्ये हे मी कट करून घेतलेले आहेत. शेपसुद्धा एकदम जो काही विकतच्या समोशांना असतो सेम तसाच शेप आहे. तर अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायच्यात. आत्ता खरी मजा आहे ती म्हणजेच की वरचा चटपटीत मसाला. तर त्यासाठी इथे आपण बनवणार आहोत मसाला. तर त्या मसाल्यासाठी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडर घेऊ शकता, बट ती थोडीशी तिखट असते, तर त्यासाठी मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. ती 1 चमचा, त्याचबरोबर चाट मसाला 1 चमचा आणि पाव चमचा एवढा आपण घेतलेला आहे काळं मीठ. तर आपण साधं मीठ नाही घातलेलं आहे, काळं मीठ घातलं, कारण आपल्याला बाहेरची टेस्ट हवी आहे त्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता की टाकल्यानंतर लगेचच्या लगेच वरती तरंगलेले नाही आहेत आपले जे काही समोसे आहेत ते. तर त्यासाठी आपण जे काही तेल आहे तर ते एक योग्य टेम्परेचरवरती ठेवलेलं आहे, नाहीतर आपले जे काही समोसे आहेत ते जळून जातील, ना की क्रिस्पी होतील. तर त्यासाठी. तर आता सगळे समोसे आपले टाकून घ्यायचे, जेवढे बसत आहेत तेवढे, जास्त पण टाकू नका, जेणेकरून की त्यांचं जे काही तेलाचं टेम्परेचर आहे ते थंड होईल अचानक, तर त्यासाठी. तर आता हे सतत हलवत राहायचं आपल्याला, जेणेकरून की ते व्यवस्थित सगळ्या बाजूंनी क्रिस्पी होतील यासाठी आणि सगळ्या बाजूंनी त्याला कलर इक्वल येईल यासाठी. तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित स्टर करत राहायचं आणि त्याची जे काही क्रिस्पीनेस आहे किंवा त्याचं जे काही बबलीपणा आहे, जे काही फुगीरपणा आलेला आहे, तर जसा विकतच्या समोस्यांना असतो सेम तसाच आलेला आहे. तर हाही तुमच्या याला हवा असेल तर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा.
आणि त्याचबरोबर हे आता काढून घेणार आहोत. तर टिश्यू पेपरवरती प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर आपण त्याला मसाला लावून घेणार. तर ती प्रोसिजर आपण आता बघूयात कशी करायची ती. तर आता आपण इथे जे काही आपले क्रिस्पी समोसे आहेत तर ते काढून घेणार आहे. सगळे समोसे बघू शकता की किती क्रिस्पी झालेले आहेत. कट केल्यानंतर म्हणजेच की दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचं एक क्रिस्पीनेस आहे त्याला, तर तसे झाले पाहिजेत. आणि हे तुम्ही असे सुद्धा लहान मुलांना देऊ शकता. आणि जो काही मसाला आपण बनवलेला आहे तो मसाला अजिबातही तिखट नाही आहे, बट त्याला एक बाहेरच्यासारखी म्हणजेच मार्केटसारखी टेस्ट आहे. तर त्यासाठी हा नक्की मसाला बनवा. आणि त्यानंतर हा मसाला आपण सगळीकडून व्यवस्थित कोट करून घेणार आहे. जसा लागेल तसा तसा टाका, एक एक चमचा करून, जास्त एकखटी टाकू नका. तर मग फूडीज रेसिपी कशी वाटली कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.